व्यास महर्षी एक दिव्य चरित्र सांगतात, ते म्हणजे नारदांचं चरित्र। ह्या मायेला जाणण्याची या जगातील कितीतरी लोकांनी इच्छा केली, परंतु माया अशी महाराज जी असलेलं दिसू देत नाही, नसलेलं दाखवते आणि असलेलं दिसू देत नाही, तिचं नाव आहे माया। आणि माया अशी आहे, ही मोठ्या मोठ्या लोकांना भुरळ पाडते माया। कधी कधी ही माया विश्वामित्रजी सारख्या परमज्ञानी व्यक्तीला सुद्धा मेनकेच्या मागे मागे पडायला लावतात, अशी ही माया आहे। म्हणून या मायेचं वर्णन जन्मेजयाला व्यासजी या ठिकाणी सांगतात। एकदा नारदांची इच्छा झाली मायेला जाणण्याची, आणि ती माया कोणाची आहे? ती माया आहे भगवान परमात्म्याची। दैवी हे गुणमयी मम माया दुरंत्यया। तुका म्हणे माया होय दासी लागे पाया। ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया, अशी ही माया आहे। आणि नारदांनी मायेला जाणण्याची इच्छा केली। भगवान विष्णू सांगतात, चला तुम्हाला मायेला जाणायचंय ना, मी तुम्हाला घेऊन जातो। आणि एका सरोवरामध्ये स्नान करण्याकरिता नारदांना सांगितलं। नारदांनी जशी पाण्यामध्ये बुडी मारली आणि पाण्यातून जसे बाहेर येतात महाराज, आता नारद नारद राहिले नाही, नारदाची नारदी झाले। स्त्रीचं स्वरूप मिळालं नारदांना। नारदाच्या जन्माचा विसर पडला, काय करावं? आणि एक राजा त्या नगरीतून जात होता, त्या राजाचं या नारदीवर प्रेम झालं। म्हणजे नारदाचं नारदी असताना त्या राजाबरोबर लग्न झालं, आणि या नारदजीला अनंत पुत्र झाले महाराज। आणि ज्या वेळेला हे संपूर्ण झालं, एक दिवस पुन्हा आपल्या स्वरूपाचं ज्ञान झालं, मायेचा खरं अस्तित्व नारदाला कळालं। आणि म्हणून आदिशक्ती भगवतीची आराधना केली, भगवान विष्णूची आराधना केली। आणि पुन्हा पुन्हा सांगतात, हे भगवान विष्णू, मी मायेला जाणलंय, तुम्ही सांगितलं होतं ना, त्याचप्रमाणे ही माया काही एवढी सरळ नाही, ही मोठ्या मोठ्या लोकांना, नारदासारख्या संतांना ही भुरळ पाडते। नारदाची नारदी बनवायला या मायेने मागं पुढं पाहिलं नाही। म्हणून माया ज्याने ज्याने जाणण्याचा प्रयत्न केला, त्याला हेच दुःख जीवनामध्ये भोगावं लागलेलं आहे। प्रार्थना केली भगवान विष्णूची, आणि भगवान विष्णूने आशीर्वाद दिला, पुन्हा स्वतःचं स्वरूप प्राप्त झालं। हेच नाही, एकदा नारदांची पुन्हा फजिती झाली होती महाराज। पुन्हा एकदा नारदांची फजिती झाली। एकदा काय झालं, नारद महर्षी आणि पर्वत ऋषी हे दोघही जण दमयंतीचे पिता यांच्या घरी मुक्कामा करिता थांबले। आणि ज्या वेळेला मुक्कामा करिता थांबले, यांची सेवा करण्याचं काम कोणाकडे होतं? दमयंतीकडे होतं। आता सेवा करत असताना दोघांची सारखी सेवा करायची होती, पर्वत मुनी आणि नारद मुनी दोघांची सारखी सेवा करायची होती। परंतु ही दमयंती काय करायची? नारदांच्या विषयी चांगलं प्रेम ठेवायची, नारदांची सेवा चांगली करायची, नारदांना काय हवं काय नको ते सगळं बघायची, आणि पर्वत ऋषी यांच्याकडे मात्र दुर्लक्ष करायचे। एक दिवस पर्वत ऋषीच्या हे लक्षात आलं, नारदजी आणि पर्वत दोघांमध्ये ठरलं होतं, काहीही झालं तरी आपल्यामध्ये गुह्य गुपित काहीच ठेवायचं नाही, सगळं एकमेकांना सांगायचं। आणि नारद आणि ही दमयंती एकमेकाच्या प्रेमात पडलेले होते, ही गोष्ट नारदांनी लपवून ठेवली पर्वत मुनींपासून। मग काय करावं? पर्वत ऋषींना कळालं। पर्वत ऋषी म्हणतात, नारदा, आपण दोघांनी एकमेकाला वचन दिलं होतं एकमेकांपासून काही लपवायचं नाही, तरी सुद्धा तुम्ही वचन पाळलं नाही। मी शाप देतो तुम्हाला या ठिकाणी विद्रूप असं स्वरूप या ठिकाणी प्राप्त होईल। आणि ज्या वेळेला असा शाप दिला, नारदाचं स्वरूप बिघडलं। आणि आता मात्र विचार असा आला या दमयंतीच्या पित्याच्या मनामध्ये की आता आपण या मुलीचा विवाह याच्यासोबत करू शकत नाही, विद्रूप असं स्वरूप याला प्राप्त झालं, मग काय करावं? तरी सुद्धा दमयंतीने आपली सेवा सोडली नाही, अखंडपणे त्याच्याशी एक स्वरूप होऊन ती राहिली। आणि मग नारदजींसोबत तिचा विवाह झाला। आणि ज्या दिवशी विवाह झाला, पुन्हा नारदजीला स्वतःचं दिव्य स्वरूप प्राप्त झालं। आणि त्या दिवशी नारदांना कळालं की भगवान विष्णूची माया एवढी अलौकिक आहे। ती माया म्हणजे कोण आहे? जिची प्रतिष्ठापना उद्या होणार आहे।
परवा होणार आहे ती पद्मावती माता, ती महालक्ष्मी माता, ती आसरा माता हीच माया आहे, मायेचा अवतार आहे। आदिशक्ती मुक्ताबाई हा मायेचा अवतार आहे आणि तिला म्हणून काय म्हटलं जातं, जसं भगवान भोलेनाथाला एक नाव आहे आदिनाथ, अनाथांचे नाथ आहे ते आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा। आदिनाथ भगवान भोलेनाथाला म्हटल्या जातं, तसं या भगवती महाराणीला काय म्हटल्या जातं, आदि माया म्हटल्या जातं। भोलेनाथ म्हणजे आदिनाथ आणि आदिशक्ती भगवती म्हणजे आदिमाया, म्हणून तिला आदिमाया असं नाव या ठिकाणी दिल्या जातं। अशा प्रकारे नारदांची फजिती झाली आणि भगवान विष्णूमुळे आणि आदिशक्ती भगवतीच्या आशीर्वादामुळे पुन्हा त्यांना दिव्य असं स्वरूप प्राप्त झालं। बोली आदिशक्ती भगवती जगदंबा महारानी की जय, विष्णु भगवान की जय, नारायण भगवान की जय, श्री व्यंकटेश बालाजी भगवान की जय। अशा प्रकारे मायेला जाणण्याचा नारदांनी प्रयत्न केला।